ऐसी कैसी बोले तेरी औकात, तुम जैसे नीच जात वालों की मार लोगे कि कोई औकात नहीं है बोले कि मेरे घर पे दहलीज पर आकर मेरे जब से पैसा निकालो। बाबा साहब ने हमारे लिए किया क्या है बोले, तुम्हारी औकात नहीं है बोले। उन्होंने डॉक्टर बाबा साहब परमपुंज को गाली दी है। पत्रकार परिषदेची जागा नाही आहे. हे पत्रकार परिषदेची जागा नाही आहे. आम्ही फक्त बाईट घेतोय. तुम्ही दुखावलेले आहे, मला माहिती आहे. तुम्ही दुखावलेले आहे, तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे म्हणून तुम्ही दुखावलेले आहे. तुमच्या कॅबिन मध्ये तुम्ही देता. तुम्ही इथं पत्रकार परिषदेची जागा नाही आहे. हे पत्रकार परिषदेची जागा नाही आहे. हे पत्रकार परिषदेची जागा तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे म्हणून तुम्ही करत आहे. यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे पोलीस स्टेशनला. एक्सटॉर्शनचा गुन्हा दाखल आहे यांच्या विरुद्ध म्हणून ते करत आहेत. तुम्ही इथं तुम्ही पत्रकार परिषद घेण्याची जागा नाही दादा. तुम्ही बाहेर घेऊ शकता, इथे नाही घेऊ शकता. काय पत्रकार परिषद कोणती? हे रिसिव्ह घेतलं का? रिसिव्ह जोपर्यंत मिळणार नाही. आरती पत्रकला बोला. मी तुम्हाला सांगतो, कृपया विनंती करतो, तुम्ही पत्रकार परिषद घ्या. पण या पोलीस स्टेशन मध्ये हे जागा नाही आहे पत्रकार परिषद घेण्या. ठीक आहे, ठीक आहे. ओ चौधरी साहेब, ओ ठीक आहे. रिसिव्ह घ्या. वर गुन्हा दाखल आहे. अरे आज तर मंत्री जेलात आहे. ओ मंत्री जेलात आहे. मंत्री जेलात आहेत. मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे करोडो अब्ज रुपयाचे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मंत्र्यांना हे म्हणू शकतात का बाहेर जाके लोक? रिसिव्ह देत नाही. दलित मुलगी, तिच्यावर अत्याचार झालाय, जिचा बराचसा काळ श्रद्धानंद पेठच्या अनाथ आश्रममध्ये गेलाय. अतिशय दुर्दैवी आणि लाजिरवाणी प्रकार उपराजधानी नागपूरमध्ये घडलेला आहे. आपल्या आयुष्याचा बराच काळ ज्या मुलीने श्रद्धानंद पेठच्या अनाथ आश्रममध्ये घालवले, जी अनाथ आहे, जिला आईवडील नाही आणि जी दलित समाजाची मुलगी आहे, संजना मेश्राम म्हणून, त्या माझ्या सोबत आहेत. त्या आता मेडिसिनचा व्यवसाय करतात. एक मंदिराच्या पुजाऱ्याने हे इकडे व्हिडिओ घेतायत, त्यांना परमिशन आहे का? हे पोलीस डिपार्टमेंटचे लोक माझे वारंवार येऊन व्हिडिओज घेतात. नाही मॅडम, तुम्ही आमचा व्हिडिओ कसा काढत आहात? कोणी? कोणाचा? कर्मचारी आहे वरिष्ठांचा. नागपूरमध्ये अतिशय दुर्दैवी घटना आणि लाजिरवाणा प्रकार घडलेला आहे. संजना मेश्राम नावाची ही पीडित मुलगी आहे, जिचा आयुष्याचा बराच काळ श्रद्धानंद पेठच्या अनाथ आश्रममध्ये गेलेला आहे. ती दलित समाजाची आहे आणि सध्या आता ती मेडिसिनचा व्यवसाय करते. एका मंदिराच्या पुजाऱ्याला तिने औषध दिले, कारण त्या मंदिराच्या पुजाऱ्याच्या मुलींची उंची वाढत नव्हती, म्हणून उंची वाढवण्यासाठी काही औषध तिने त्यांना उपलब्ध करून दिले. त्यांनी कॉल करून ते औषध मागवले होते. 7,000 रुपये पेंडिंग होता बिल, तो अजूनपर्यंत त्या पुजाऱ्यांनी या मुलीला दिला नाही. थकबाकी मागायसाठी की आता दिवाळी सण आलेला आहे, माझी थकबाकी तुम्ही परत करा, तर ही त्यांच्या घरी ते पैसे मागायला गेली. तर त्या संबंधित पुजाऱ्यांनी हिला बेदम मारहाण केली. या मुलीचा डोळा सुद्धा सुजलेला आहे. ती स्वतः जाऊन मेडिकल करून आली. मारलं तर मारलं. त्या पुजाऱ्याच्या बायकोनी या मुलीला जातीवरून अश्लील शिवीगाळ केली की तू नीच जात की है, तुम्हारी औकात ही क्या है, तू दलित है, तू महार है, असं म्हणून तिला शिवीगाळ सुद्धा केली. तर केली. या मुलीला आपल्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांचे पाय पकडून माफी मागायला लावली. त्या पुजारीने स्वतःचे पाय पकडून हिला माफी मागायला लावली, बायकोचे पाय पकडायला लावले, आपल्या मुलींचे पाय पकडायला लावले. एवढा अन्याय तिच्यावर केला. शिवीगाळ केली, जातीवरनं शिवीगाळ केली, मारहाण केली, डोळा फोडला. हे केल्यावर ही महिला जेव्हा इथे परवाला तक्रार द्यायला आली सकाळी 11 वाजता ही दलित मुलगी इथे तक्रार द्यायला येते. रात्री 11 पर्यंत ही इथेच बसली होती. 12 तास या पोलीस स्टेशन मध्ये बसली, परंतु तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही. आणि सर्वोच्च न्यायालय म्हणते, संविधान म्हणतो की कोणती पीडित महिला जी जखमी आहे, जिच्या डोळ्याला एवढा मार लागलेला आहे, जी दलित समाजाची आहे, ती कोणती तक्रार घेऊन येते तर ताबडतोब त्या तक्रारीची दखल घ्यायला पाहिजे होती. अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. तिच्या अंगावर हात टाकलेला आहे, धक्काबुक्की केलेली आहे त्या पुजाऱ्यांनी. इथे विनयभंग सुद्धा लागतो, जीवे मारण्याची धमकी आणि मारलं सुद्धा आहे फिजिकल, त्या सुद्धा कलमा लागतात. परंतु परवाच्या दिवशी तिला 10 तास इथे बसवून ठेवलं, परंतु तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही. इव्हन रिसिप्ट कॉपी सुद्धा दिली नाही. काल मग परत ती 2 वाजता इथे आली. 2 वाजल्यापासून रात्री 9 पर्यंत इथे बसली होती आणि 9 वाजता साधारण एक NC करून PI साहेबांनी हिला देऊन दिली. म्हणजे एवढ्या गंभीर बाबचं तुम्ही NC करता, अदखल पात्र. म्हणजे दखल घ्यायसाठी काय मर्डर व्हायची वाट पाहता की खून व्हायची
व्हायची वाट पाहता की बलात्कार व्हायची वाट पाहता? कसली वाट पाहता तुम्ही अजून? म्हणजे फार दुर्दैवी बाब आहे. आणि आता सुद्धा PI साहेबांचं बोलणं इतकं एरोगंट होतं, इतकं ओरडून बोलत होते. अरे OC कॉपी द्यायला, एक्नॉलेजमेंट द्यायला आम्हाला अर्धा तास इथे मशागत करायला लागली. आणि सगळ्या मीडियावाल्यांनी तुम्ही पाहिलं की लवकर आम्हाला एक्नॉलेजमेंट सुद्धा देत नव्हते. आम्ही कायदे पंडित इथे घेऊन आलो, कायद्याचे तज्ञ वकील साहेब घेऊन आलो. इथे 3 वकील हजर आहेत हायकोर्टाचे आणि डिस्ट्रिक्ट कोर्टाचे, तरी एक्नॉलेजमेंट देत नाही. विनयभंग का बरं लावला नाही? तिला मारला एवढा बेदम, त्या कलमा का नाही लावल्या? जातीवरून तिला शिवीगाळ दिली आहे, का त्या कलमा लावल्या नाही? आणि 2 दिवस 12 तास इथे बसवून ठेवलं. या पोलीस स्टेशनचे CCTV फुटेज मागवा की या मुलीची एंट्री इथे पोलीस स्टेशनला किती वाजता झाली आणि इकडनं ती बाहेर किती वाजता आली. ताबडतोब त्या पीडितेला न्याय मिळायला पाहिजे. आणि हा देश बाबासाहेबांच्या संविधानाने चालतो आणि ती बाबासाहेबांची लेक आहे. मी दलित आहे म्हणून तिला न्याय द्या असं म्हणत नाही. अरे कोणतीही पीडित मुलगी, ती महिलाही नाही, मुलगी आहे छोटी, कोणतीही पीडित मुलगी जर का न्याय मागायसाठी पोलीस स्टेशन मध्ये येते तर हे पोलीस स्टेशनची इमारत बांधली कशासाठी आहे? पीडितांना न्याय द्यायसाठी बांधली आहे ना? की लोकांना 10 तास इथे का बसवलं? 10 तासाची ट्रीटमेंट दिली का पोलीस स्टेशन मध्ये? 10 तास सलाईन लावली होती का हिला? नमस्कार दोस्तों, मेरा नाम संजना मेश्राम है। मैं प्रॉपर कामठी में रहती हूँ। मैं पढ़ाई कर रही हूँ, पढ़ाई के साथ साथ मेरा जॉब चल रहा है। मैं पेशे से नर्स हूँ और इसके साथ साथ मैं एक आयुर्वेदिक का बिजनेस करती हूँ। मेरा काम है लोगों से मिलना, उनकी बीमारी देखना और उनकी बीमारी के ऊपर आयुर्वेदिक मेडिसिन देना। एस्लीपेस वेलनेस प्राइवेट लिमिटेड कंपनी रजिस्टर्ड है, उसके अंतर्गत मैं इस संस्था में काम कर रही हूँ। एज ए नेटवर्कर बोल के जानी जाती हूँ। मेरे सीनियर है मिस्टर RK शाह सर, वो रायपुर में रहते हैं। उनके मार्गदर्शन पे हम इस काम को करते हैं। ठीक है, तो दोस्तों मैं बताना चाहूँगी, मेरे टीम में एक विपिन नायडू नाम का व्यक्ति है जिसके रेफरेंस से हम सदर में गए थे सुरेंद्र पोलकोनवार की तरफ। उन्होंने पहले जानकारी देख ली थी, जानकारी देखने के बाद उन्होंने डिसीजन लिया। उसके 2 दिन बाद उन्होंने मुझे कॉल करके बोला, मैडम आपकी मेडिसिन बहुत अच्छी है, मैंने सर्च किया गूगल पे, इसके बहुत अच्छे ओरिएंटेड रिजल्ट है, मुझे मेरे बच्चों की हाइट के लिए मेडिसिन चाहिए, तो आप प्लीज़ घर पे माल ला के दीजिए। मैंने बोला सर आप पेमेंट कर दीजिए, मैं आपको माल ला देती। उन्होंने बोला विश्वास रखिए, आप माल लेकर आइए, पेमेंट मैं आपको घर पर आने के बाद दूंगा। गारंटेड जो व्यक्ति था विपिन नायडू, उन्होंने बोला कि विश्वास लायक ये व्यक्ति है, आप मेडिसिन लेके चलते हैं, वो पैसा दे देगा। मेडिसिन लेके गए, चौथे महीने में 4 तारीख को टोटल उनका बिल बना था 13,000 समथिंग। 13,000 में से उन्होंने मुझे 6,000 ऑनलाइन पेमेंट दिया, बाकी का 7,677 रुपये वो मुझे बोले 2 महीने बाद दूंगा। बीच में जो गारंटेड व्यक्ति था उसने भी छाती ठोक के बोला कि मैं आपको पैसे दिला के दूंगा, बचपन का दोस्त है, लंगोटी यार है, आप निश्चिंत रहिए। उनके बदौलत मैंने विश्वास किया। 2 महीने का व्यवहार उन्होंने 6 महीना लिया। 6 महीने में उन्होंने मुझे हर दिन बोला आप कल आओ, परसों आओ, दिवाली के बाद आओ, लक्ष्मी पूजन के बाद आओ, माता रानी के बाद आओ, हनीमून के बाद आओ, ये सब मुझे वो टहलाते गए। फाइनली मुझे भी पढ़ाई के लिए पैसों की जरूरत पड़ी है, जॉब नहीं है, बिजनेस नहीं है। मैं पैसे लेने के लिए परसों के दिन उनके घर पर गई, शाम को 6 बजे उनके घर पर गई तो 2 घंटा बहस चला कि आपकी मेडिसिन ऐसा है, फिर रिजल्ट नहीं आया, आपने ऐसा बोला, फिर ये हिसाब निकला, फिर इतना पेमेंट नहीं आता। ये सब उन्होंने मेरे साथ बर्ताव किया। मैंने बोली नहीं सर, दिवाली मुंह के ऊपर है, मेरे को पैसा चाहिए, मेरे पीछे कोई नहीं, मुझे सपोर्ट करिए, आप पैसा दीजिए। बोले नहीं, पैसा दिवाली के बाद आना। मैं बोली नहीं सर, मुझे पैसा अभी चाहिए, मैं लेके जाऊंगी। ऐसी कैसी बोली तेरी औकात, तुम जैसे नीच जात वालों की मार लोगे की कोई औकात नहीं है। बोले कि मेरे घर पे दहलीज पर आकर मेरे जब से पैसा निकालो। बाबा साहब ने हमारे लिए किया क्या है? बोले तुम्हारी औकात नहीं है। बोले उन्होंने डॉक्टर बाबा साहब परम पुंजय को गाली दी है। और दूसरी बात, उन्होंने जब मैंने अपनी आवाज़ ऊंची करी तो उन्होंने मुझ पे हाथ उठाया। हाथ उठाने के पहले उन्होंने बोले कि मेरे से बदतमीजी से बात की, मुझसे माफ़ी मांगो, बोले पैर पड़ो। मेरे बीवी से भी माफ़ी मांगो, बोले मेरे 2 बच्चों से भी माफ़ी मांगो, बोले कि आपने उनको धमकी दी। मैंने धमकी नहीं दी थी, सिर्फ इतना बोला था जितने बार आऊँगी उतनी बार पेट्रोल का पैसा लूँगी, क्योंकि मैं अभी मुड़ के नहीं आ सकती। पैर पड़ने के बावजूद भी, सॉरी बोलने के बावजूद भी, गिड़गिड़ाने के बावजूद उन्होंने मुझे पैसा नहीं दिया। बोले तुम जाओ, बोले यहाँ से ज़्यादा फड़फड़ करी, बोले तो यहीं पर ही तुमको अंदर करवा दूंगा। बोले मैं थाने में आई, मैं जब मुझे उन्होंने थप्पड़ मारा तब मैं भागती हुई पुलिस चौकी के पास आई। वहाँ पे 2 लोगों को बताया कि इन्होंने मेरे साथ ऐसा किया, वो लोग आए तो वो उन पे चढ़ के बात कर रहे थे। तो 2 मेजर सर ने बोला पुलिस स्टेशन जाइए, वहाँ पे कंप्लेंट लिखवाइए। जब मैं यहाँ पे 9:30 बजे आई तो मुझे यहाँ पे ड्यूटी ऑफिसर व्यक्ति ने बोला कि इतने रात को, उनके शब्द मैं आपको बताना चाहूंगी, इतने रात को हम लोगों को तकलीफ नहीं दे सकते। बोले अनाथ लड़की कामठी से इधर आई है न्याय मांगने के लिए, कंप्लेंट दर्ज करवाने के लिए। मेरी कंप्लेंट नहीं ली, कल आप अपने हाथ से अर्ज लिख कर आना, बोले तब आपकी कंप्लेंट लेंगे। बोले तो ये मुझे बहुत खराब लगा। मैं उतनी रात को वापस गई कि कल आऊंगी। जब दूसरे दिन मैं 12 बजे यहाँ पर अपना अर्ज लेकर आई, अर्ज सबमिट किया, उसके बाद भी पुलिस स्टाफ में से किसी का कोई एक्शन नहीं था। जबकि मैं बोल चुकी हूँ कि मेरे साथ मारहान की है, बदतमीजी की है, व्यवहार गलत था, फिर भी कोई एक्शन नहीं था। मुझे ये तक नहीं पता कि मेरा केस किसके पास है।
दूसरे दिन फिर मैं आई तो मुझे सबसे बड़ी बात, मुझे रिसिप्ट कॉपी नहीं मिल रही थी। मैं सभी से पूछ रही मेरा किस किसके पास है रिसिप्ट दीजिए, कोई देने को तैयार नहीं। सब बाहर बिजी है, सब एक के ऊपर एक केस ढकलते जा रहे हैं। मेरा बस इतना कहना है, मेरे मौलिक अधिकारियों का आनंद हुआ है, मुझे इंसाफ चाहिए। मुझे पैसा तो मिल ही जाएगा लेकिन इंसाफ चाहिए। और जो मेरे साथ बदतमीजी की उसके लिए उन्हें पनिशमेंट होना चाहिए, कठोर कार्रवाई होना चाहिए। क्योंकि मेरे साथ जो हुआ वो कभी किसी के साथ नहीं होना चाहिए, क्योंकि मैं अपनी मेहनत का पैसा मांगने गई थी। त्याने हो मी बयानमध्ये टाकलेला आहे की त्यांनी मला नीच जाती के मार लोगों बोले, तुम भेड़िया हो बोले। जी नहीं, मेरा ऑब्जेक्शन नहीं है। ये मुझे पुलिस स्टाफ में से किसी का कोई कोऑपरेट नहीं मिला, एक के ऊपर एक सब ढकल रहे थे। मुझे ये बात बहुत बुरी लगी क्योंकि कानून सुरक्षा हमारे नागरिकों के लिए और नागरिकों को कोई सपोर्ट नहीं कर रहे। तो यहाँ का जो बिहेवियर था मुझे नहीं पसंद आया, मतलब वो मेरे फेवर में नहीं था। और मुद्दे की बात यह है, कल जब गुनेगार पीआई के कैबिन में आया तो पीआई उनको समझा रहे कि आपको ऐसा ऐसा करना है। तो गुनहगार के साथ एक व्यक्ति आया था, नाम नहीं पता मुझे, पॉलिटिशियन था। वो मुझे बोल रहा था कि बेटा 7,000 का 2-3 हज़ार में लेके शॉर्ट आउट कर लो, वरना आपको एक गलती बहुत भारी पड़ेगी। पिया के सामने मुझे उसने इस तरीके से धमकी दी। मैंने उसको रिटर्न में भी बोला कि आप पिया के सामने धमकी दे रहे हो। नहीं बोले धमकी नहीं दे रहा, बोले लेकिन आपको गलती भारी पड़ेगी, बोले बस इतना बोलना चाहता हूँ। बोले तो मुझे बहुत डर लग रहा है उसका कि वो मेरे साथ कुछ अनहोनी ना करे, क्योंकि मैं अकेली हूँ, मेरे पीछे कोई नहीं है। ये मैम साथ देंगे तो बस मैम है मेरे साथ, माँ जैसे। बाकी मुझे बस इंसाफ चाहिए। ही आहे 18 तारखेची। मी 18लाच रात्री आली होती, 18, 19, 20 मी लगातार 3 दिवसापासून इथे येऊन राहिली आणि ते बसून असेल घटना 17ला रात्रीची आहे। नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट विलास राऊत, नागपूर हायकोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये प्रॅक्टिस करतो। मित्रांनो, आजचं जे प्रकरण इथे घडलेलं आहे सदर पोलीस स्टेशनमधलं, हे मला तरी असं वाटते अतिशय दुर्दैवी प्रकरण आहे। महत्त्वाचा मुद्दा असा, ही जी मुलगी आहे संजना मेश्राम, तिच्या बयानामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की हे जे गृहस्थ आहे यांनी हिला अक्षरशः मारहाण केलेली आहे। तिच्या बयानामध्ये आहे, त्यांचं नाव काय बेटा, सुरेंद्र पोलकोंडवार यांनी, ते एका मंदिराचे पुजारी आहेत। यांचं काही ही जे आयुर्वेदिक औषध विकते, तर त्या आयुर्वेदिक औषध त्यांनी या कोंडवार साहेबांना दिली होती। त्यांनी त्याचे 7,000 रुपये त्यांनी दिले नाही, म्हणून ती त्यांना पैसे मागण्यासाठी गेली होती। परंतु तिला अतिशय अमानुष तिला वागणूक मिळाली आहे। आणि अतिशय दुर्दैवाची बाब अशी आहे की ती जेव्हा तक्रार करण्यासाठी इथं आली पोलीस स्टेशनला, त्यावेळेस पोलिसांनी नुसतं तिचं एक एनसी मॅटर म्हणून 504, 506 IPC या धारेअंतर्गत एक साधं एनसी मॅटर बनवलं, एनसीची तक्रार, आणि तिला वापस पाठवून टाकलं। तिच्या बयानावरून असं सिद्ध होते आहे की तिला मारहाण झालेली आहे। तिच्या बयानामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की मला अश्लील शिव्यागाळ केली आणि माझ्या शरीरावर चढून बोलत होता, माझ्यावर हात उचलला। हे सगळं असताना सुद्धा 354 कलम IPCचं ते दाखल करण्यात नाही आलेलं आहे। त्याच्यानंतर 294, 506B ते दाखल करण्यात नाही आलेलं आहे। तिचा पैसा त्यांनी नाही दिला, एक्स्ट्राचं अप्लिकेशन ते जे कलम ते सुद्धा लावण्यात नाही आलेलं आहे। 34 IPC धारा, कारण त्या पुजाऱ्याच्या 2 मुलीने सुद्धा त्याला मारहाण केली आहे, तिचे पाय पडायला लावलेले आहे, तिला जातीवादी शिव्यागाळ करण्यात आलेली आहे, आणि कोणत्याही प्रकारचं ॲट्रोसिटीचं कलम सुद्धा लावण्यात आलेलं नाही आहे। पोलिसांनी नुसतं त्या व्यक्तीच्या बोलण्यावरून नुसता हा साधा त्यांनी एनसी मॅटरचं त्यांनी पावती त्याला देऊन टाकलेली आहे। आणि विशेष बाब म्हणजे की हा जो आरोपी आहे, हा जो आरोपी आहे, हा पोलकोंडवार, हा पोलीस स्टेशनला आला होता। त्यांनी पोलिसांशी हात मिळून निघले त्याच्या ऑफिसमध्ये, त्यांचं काय बोलणं झालं त्यांनाच माहीत। आणि तसं जर पाहतं तर त्याची कोणती तक्रार या मुलीच्या विरुद्ध नाही आहे। मला असं वाटते निश्चितच पोलीस या प्रकरणातील आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण हा जो आरोपी आहे हा उच्च दर्जाची उच्च कास्टचा व्यक्ती असल्यामुळे, आणि ही जी तक्रारदार आहे ही अनाथ मुलगी आहे, तिचं कोणीच नाही आहे, तिचं तुमच्या आमच्याशिवाय हिचं कोणीच नाही आहे। आणि तिला न्याय देण्यासाठी जेव्हा इथं आहो आम्ही, त्यावेळी इथे काही पत्रकार बंधू होते, त्या पत्रकार बंधूंना सुद्धा या पोलीस स्टेशन त्यांना बाहेर हाकलण्यात आलेला आहे। ही अतिशय म्हणजे दुर्दैवी बाब आहे असं मला तरी वाटते। तिने असा आरोप केलेला आहे की पोलिसांनी अद्यापर्यंत गुन्हा नोंदवलेला नाही आहे, मेडिकल केलेले नाही आहे। मला जे मारहाण केलेलं आहे अर्जदार जे आहे, अर्जदारांनी पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे, त्यांचे आपण अर्ज घेतलेला स्वीकारलेला आहे। त्यांनी गैर अर्जदाराच्या मुलीला उंची वाढवण्याकरिता काही औषधे दिलेली होते, आणि ते उंची वाढली नाही तर कंपनी पैसे परत करेल असे त्यांनी गैर अर्जदाराला सांगितले होते, असे गैर अर्जदाराचे म्हणणे आहे। यावरून त्यांनी काही औषध घेतली, काही 13,000, 13,500ची काही औषध झालेली होती, आणि गैर अर्जदाराने अर्जदाराला 6,000 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केलेले होते।
उर्वरित पैशाचा त्यांच्या वाद सुरू होता. गैरअर्जदार हे मुलीची उंची वाढली नाही म्हणून पैसे परत मागत होते आणि अर्जदार हे उर्वरित पैसे मागत होते. या कारणावरून अर्जदार हे गैरअर्जदाराच्या घरी गेलेले होते आणि तिथे त्यांच्या पैशावरून काही वाद झालेला होता. अर्जदाराने जो अर्ज आम्हाला दिलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही त्यांना मेडिकलबद्दल विचारणा केली असता त्यांनी सांगितलं का मला जास्त मार नसल्यामुळे मी मेडिकलला जात नाही, मला किरकोळ डोळ्याजवळ मार होता आणि मी स्वतःचे मेडिकल केलेले आहे. आणि त्यांनी जो अर्ज दिलेला आहे त्या अर्जाची आमच्याकडे चौकशी सुरू आहे. तसेच गैरअर्जदार यांनीसुद्धा अर्जदाराविरुद्ध अर्ज दिलेला आहे की अर्जदाराने त्यांची फसवणूक केलेली आहे आणि त्यांना उंची वाढवण्याच्या नावाने काही औषधं वगैरे दिलेली आहे ज्याचा त्यांना परिणाम झालेला नाही आहे. आणि अर्जदार यांनी घरामध्ये त्यांच्या आतमध्ये येऊन त्यांना दमदाटी केलेली आहे. दोघांच्याही तक्रार अर्ज आम्हाला प्राप्त आहेत. दोघांच्याही तक्रार अर्जाची आम्ही चौकशी करत आहोत आणि चौकशी अंती जे काही आम्हाला निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. त्याच्यामध्ये अर्जदारांनी बरेचसे लोकांचे आमच्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरेचसे लोकांचे फोन आलेले आहेत. बरेचसे लोकांना ते सोबत पोलीस स्टेशनला घेऊन आलेले आहेत. आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्या अर्जाप्रमाणे चौकशी करून जे काही कायदेशीर कारवाई होईल आणि जे लिगल ॲक्शन होईल ते आम्ही करणार आहोत. तात्काळ आम्ही चौकशी करून त्याच्यावर आम्ही तात्काळ जितक्या तात्काळ शक्य होईल तितक्या तात्काळ आम्ही त्याचा निर्णय घेऊन कारवाई करणार आहोत. असा कोणताच आदेश आम्हाला सध्यापर्यंत प्राप्त नाही आहे. थँक्यू, धन्यवाद.